एकदा की बाळ 6 महिन्याचं झालं की आयुष्यात दोन गोष्टी वाढतात. पहिलं म्हणजे बाळाची मस्ती आणि दुसरं म्हणजे लोकांचे सल्ले. 6 महिन्याचं बाळ म्हणजे मिस किंवा मिस्टर एक्सप्लोरर. आता त्यांना नुसतं लोळायचं नसतं, तर रांगणं, बसायचा प्रयत्न करणं आणि मिळेल ती गोष्ट तोंडामध्ये घालणं हे त्यांचं सुरू होतं. पण या सगळ्या ऍक्टिव्हिटीमधून सगळ्यात मोठी कसरत लागते ती म्हणजे बाळाला स्वच्छ आणि कोरडं ठेवणं. खरं तर लंगोट किंवा पॅन्ट घालणंच बाळासाठी योग्य आहे, त्यांच्या स्किनसाठी तेच उत्तम आहे. परंतु आताच्या सुपर ऍक्टिव्ह मुलांना पॅन्ट घालणं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यासारखं आहे. पॅन्ट घालताना बाळाचा पहिला पाय घातला आणि दुसरा पाय घालताना बाळ ते पहिला पाय काढणार. ही एवढी कसरत करून सुद्धा पॅन्ट घातली की बाळ 5 मिनिटांनी ती पुन्हा ओली करणार. म्हणून दिवसा जेव्हा बाळ खेळत असतं, आपलं संपूर्ण लक्ष बाळाकडे असतं, आपल्याकडे त्याच्यासाठी वेळ असतो, तेव्हा बाळाला पॅन्ट घालणं योग्य आहे. परंतु रात्री झोपताना किंवा बाहेर जाताना डायपर जिंदाबाद. शेवटी काय, दोन्ही पर्याय योग्यच आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि बाळाच्या गरजेनुसार याची निवड करायची आहे. बाळ व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. बाळ स्वच्छ आणि कम्फर्टेबल असलं तर आपण कमी थकू. आपण एनर्जेटिक असलो की घर सुद्धा एनर्जेटिक राहतं आणि घरातलं वातावरण सुद्धा छान राहतं. त्याच्यामुळे आपल्या सोयीनुसार याची निवड करायची आहे. लोकांचे सल्ले ऐकण्यात काहीच पॉइंट नाहीये. सो आता मला तुम्ही सांगा की तुमचं बाळ सुद्धा असं सुपर ऍक्टिव्ह आहे का? आणि पॅन्ट आणि डायपर मधला समतोल तुम्ही कसा राखता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.